वाट लावली माझ्या संसारात या माजलेलं आतल्या ठेवीतच नाही ते माझं तो चाललं नाही म्हणून मला तुझा पेकडाच मोडतो जातेच कुठं कालपासून तुझा जर थेंब नाही तर मला टकुरं नाही फोडलं तर मला ऐकला माझा खाती माझ्याकडून जाती बोक्याबरोबर काय ग गेली कुठं दिसत कशी नाही पण तुला हुडकून काढल्याशिवाय मी राहतोय काय मला सगळी पाळा सटवी ती कुठे पण हा तुझ्या आईला सगळी वाट लावली की हा सोड्यात पडलंय चहा बी पडलंय पीठ बी गेलं बोंबला त्याच्या आला उपाशी जात मला थांब तू सापड मला तुझं चांगला बोके बरोबर पाठच लावून देतो कुठे गेले मग घराच्या बाहेर राहते पडतो आता तुमच्या कानाखाली आवाज काढायचा 6 महिने ऐकायचं तुम्हाला काय म्हणतोस काय म्हणतोस ते तेराला जाऊन विचारा नमुन्यावाली कानाखाली आवाज काढला होता तुमचं दोन्हीकडे पिप्पाने करून टाकल्यात मग मला काय सांगतोस मला काय सांगतो का नाही म्हणून सांगतो तू आधी घराच्या बाहेर चालतातच की नाही लहान म्हणत नाही 5 लाख काय ना निर्लज्ज बेशरम बेसरम हो बाई ए बाई कुणाला म्हणतोस तुझ्या आईला आता लुगडं घेतलो बाहेर तुझा बाबा म्हणणार काय तू आधी घराच्या बाहेर चालता हो काय बी म्हणू नकोस मसोबा मेला शोभा आता तुम्हाला हाडे म्हणत चालेल का काय मला हाडे म्हणतात अंगाची मस्ती नको मला तुमच्या अंगाची मस्ती केल्यावर कसं वाटेल मग तुम्हाला काय म्हणतात संसाराची सगळी जत्रा मांडली की तुम्ही तुमची तरी काय चुकी म्हणा तुम्ही लिवण्याप्रमाणे शोधला असेल म्हणून ह्यो घोळ झाला काय मसाल्या डब्यावर साखर लिवली मुंग्याला फसवायची युगत हो साखर समजून धाडाधाडा आतमध्ये उडाई घेतात आणि खोकून खोकून मारते तिच्या एवढा गंमतच झाली हो गंमत नाही गंमत झाली नाही कशी पण याला गंमतच झाली आबाने काय केलं आमच्या गोड तेल समजून राखेल टाकलं आमटीमध्ये आणि नुसती काडी पेटावली फार दिवशी जाळ झाला 2 दिवस आमटी सारखी पेटत होती तेव्हापासून आबाने जी धडकी घेतली ती ह्या खोलीमध्ये पाय टाकत नाही बघा गंमत झाली नाही गंमत नाही झाली गंमत तिथं आमची आई गेल्यापासून आबाई तब्येत मी सांभाळली बघा हो शाळा दिली सोडून शाळेचं काय आहे केव्हा बी शिकता येईल हो पण गेलेली तब्येत पुन्हा मिळेल का आबरू सारखंच आहे आबरू काय गेलेली केव्हा मिळती पण तब्येतीचं खरं म्हणजे तुम्ही बी शाळा सोडून द्यायला पाहिजे होती म्हणजे तुमच्या अंगाची तब्येत अशी झाली असती डबल हाडायची लई काटकोळ आहे नाही काडीवाणी काटकोळ नाही काटकोळ नाही बाई तुम्ही गप का बसला ठावाय मला आबाच्या बोलण्यामुळे तुम्हाला राग आलाय ना अहो येणारच हो आबाची बी कमाल आहे मुलगी दिसली की नेमकं लग्नाचीच विचारतो तरी काय चुकी म्हणा अहो आमच्या वयाच्या पोराची लग्न होऊन 2-2 पोरं झाली बघा आम्ही अजून म्हणजेच आमच्यासारख्या आडवायला पोरगी देतो कोण पण आबा बी कधी कधी चुकतोच मी आता आबाला जाऊन विचारतो की तुझी मुलगी असेल तुझी असेल एखाद्या आळाने माणसाला उगाच आपलं तोंड आहे म्हणून काहीतरी बोलायचं तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला जर गळ घातली ना तर तुम्ही स्पष्ट विचारा की ह्याच्या बरोबर आडण्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी इरी जाऊन उडी घेईन आणि एवढंही सांगून त्यांनी नाही ऐकलं तर मी उडी घेईन त्यात काय एवढं आहे मोठं तुम्ही पण तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका बघा हो मी आत्ता वर जातो ना आबाला सांगतो थांब जे काय सांगायचंय ते मीच सांग
तुम्ही सांगता चालेल, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. सांगा म्हणून कृष्णा अडाणी, कृष्णा येडाय, कृष्णा खोळाय, कृष्णा भोळाय, कृष्णा 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 काय बे सांगा हो. सांगा, मी तुमच्या मागं उभा आहे. सांगा मग चल चल. चल. ही बघा वळणार दिसली का, ती गाडी आता येईलच. आणि बघा गाडीच्या बाहेर पाय हात डोकं काही काढायचं नाही. आजकाल गाड्यांना भरोसा नाही हो, एकमेकाला आधी घासून जातात. परवाच आमच्या गावात शांताला हवी हात बाहेर काढून उभा मध्ये बसला होता. समोरच्या येणाऱ्या गाडीने जो फटका मारला हात गुल, त्याला कळलंच नाही. सकाळी जेव्हा तांबे घेऊन वाड्यावर गेलो तेव्हा त्याला कळलं की आपला डावा हात नाही. आता बोला. काळजी घेईन माझ्या दोन्ही हातांची. नाही, काळजी घ्यायलाच पाहिजे. हात नसल्यावर मोठी पंचायत होती हो. गाडी आली वाटतं. बरं येते मी. हा थांबा, येते मी जाते म्हणतो ना. हा, ते तुमची भाषाच मला लवकर करत नाही. गाडी संपूर्ण थांबलं जायचं, घाय करायची नाही. म्हणजे असं करतो ना, मी अगोदर चढतो, तुम्ही मागून या. या हा डबा नेहमी टोकाला बसावं म्हणजे गैरसोय होत नाही. या हे उठे जागा रेजुगडे. लवकर या, मी वाट बघतो. हो अरे तुम्ही हात व्हा की तिला बघू द्या. तुम्ही असे हात दाखवाय याची तिथे तेव्हा सुधारणार तुम्ही. महबूबा 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 महबूबा. आयला गाणं म्हणायची सोय राहिलेली नाही. लगेच मी सुरू करतोय. मला सिनेमाची गाणी तेवढी पाठ. आणि काल भजन म्हणलं तर खुशाल झोपलाय. मी लाडा तरसले. आता जोराने हल्ले का. थांब, तुझ्या तोंडात बोळाच गोमतो. चल जा बघू इथून. तर इथून जात उठ 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 थांब. माझ्या खाटल्याची वाट लावली. उठ तिची मला उठ. जातो पण आता बघ मला हरेल धरून चाल. उठ त्या दात कुत्र्याची वागताय माणसासारखं. थांब जा. काय बोलतो रे वाग्या. कोण आहे वर. माकड. एका टोयलेट पाडतो खाली. मला मी दगड मारणार. दगड मारण्याचं काम नाही आहे. मग काय धोंडा मारू काय. अरे माकड मारायला कशाला सोडलास. कोण किसना. दादा दादा काय झालं रे. काय सांगू तुला किसना. तू माझ्यावर विनाकारण रागावून गेलास आणि तुझ्या पाठोपाठ समज गेलं बघ. शेती गेली, गुरं गेली, वाडा बी कर्जात गेला. फार भिकारी झालो रे मी आता. माकडाचा खेळ करून कसा बसं पोट भरतो. नको रडू नको नको रडू. मी आहे ना तुला. जाऊ दे सगळं गेलं तर मी इथंच नोकरी करतो. मालकाला सांगून तुला पण इथंच नोकरीला लावतो. नाही नाही किसना, माझ्या पायी तुला कशाला उगाच त्रास. कसला त्रास झालाय. तुझ्या माझ्या मांडीवर झोपणार काय कडावर बसणार आहे. चल बघू घरी भाकर तुकडा खाऊन घे. तुला नाही म्हणणं पण माझ्या जीवावर येतं. तू चल बघू. तर आमचा मालक म्हणजे लय श्रीमंत. हो गेल्या होत्या 17 पुढा घातली होती ना. सगळ्याला तांब्या ताडून जेवण वाढली. तांब्या वाट्या पेलं सगळं चांदीतच. पोळ्या लाडू नाही पुरीचं सामान ते बी चांदीतच. काय होतं खरंच वाटायला बघ. खरं म्हणजे माझं कुठे खरं वाटत होतं. मला पहिलं वाटलं जर्मनची भांडी असतील पण गाठलं कळलं की चांदी आहे म्हणून. हो हाताला आणि तोंडाला अजून चांदी होती. पोट बी तमतम करत होतं रातचं. आता तू म्हणतोस म्हणजे खरंच असणार. पण काय रे एवढी भांडी ठेवायची म्हणजे मोठं गोडवत असेल नाही. हो गोडवण कुठलं. वाढला खोल्या कमी आहेत काय. माडीवर शेवटच्या खोलीमध्ये सगळं सामान असतं बघ. मी ठेवलंय घासून पुसून. बाई काही म्हण चांदी टेस्टी वेगळीच.